कडे सुद्धा वळणार आहोत. हा होता मॅन ऑफ द मॅच मिस्टर गौरांग. आता पुढील मॅचकडे वळूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही थेट वळतोय जिथे दोन दिग्गज समालोचक समालोचन करण्याकरता सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीपजी गावण सर. यावेळेस पाहिलं तर धावा या ठिकाणी आता सुरू झालेल्या आहेत. नंदू आणि पंकज ही सलामीची जोडी पाहायला मिळते आणि मीत पाटील या गोलंदाजाच्या विरोधात आता भव्य 11 वाघबीळ संघाचा संघर्ष पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली होते. धावसंख्या 5. बघा माऊली महिला मंडळ त्या ठिकाणी तुम्हाला खानावळ पाहायला मिळणार आहे. स्वस्त दरामध्ये अजूनही जेवण उपलब्ध आहे. तर मी अजूनही विनंती करतोय क्रीडा रसिकांना जे अजून जेवले नसतील तर स्वस्त दरामध्ये माहुली महिला बचत गट त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था स्वस्त दरामध्ये सुरू आहे. तर आपण नक्कीच त्या जेवणाचा आस्वाद घ्या माफक दरामध्ये. तर नक्कीच पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय विजय शेठ पाटील चषक 2023 एक अविस्मरणीय अद्भुत क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय या ससूनगर नगरीमध्ये. अफलातून आयोजन नियोजन ससूनगर क्रिकेट क्लब आणि विजय शेठ पाटील फाउंडेशन आणि ग्रामस्थ मंडळ ससूनगर आयोजित विजय शेठ पाटील चषक 2023 मध्ये आर्या 11 बोरिवली आपल्याला जायचं नाही आहे. अजून एक सामना खेळायचा आहे. आर्या 11 बोरिवली आपले संघ एकत्रित करून ठेवा खेळाडू. यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे. हा सामना देखील 5 षटकांचा असणार आहे. एक बॉल डिलिव्हर झाला आहे. धावसंख्या 5 आपल्याला पाहायला मिळते. यक्ष 11 सफाळे या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं होतं आणि पुन्हा एकदा तोच पर्याय गोलंदाजीचा वापरला मीत. आणि मीतने सुरुवात या डावाची व्हाईट बॉलने केली. त्यानंतर नंदू पाटील यांच्या वतीने एक चौकार आला आहे. धावसंख्या 5 वर पोहोचते. रनअपमध्ये मिस्टेक आणि फलंदाजाची तयारी नव्हती आणि त्याचमुळे आता पुन्हा एकदा परतावं लागेल गोलंदाज मीतला. खूप कठीण असतं जेव्हा एक वेगवान बॉलर आहे ज्याचा रनअप खूप मोठा पुन्हा एकदा परतून तोच मागे जातोय. ऊर्जा खर्च होते निशांची. तर नक्कीच अशा प्रकारच्या वेगवान गोलंदाजाला अगदी शरीरावर नियंत्रण ठेवावं लागतं त्याच्या रिदममध्ये. अशा सिच्युएशनला दुखापत देखील होऊ शकते गोलंदाजाला आणि खूप चांगलं नियंत्रण या गोलंदाजानं दाखवलं. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेटनं खोलवा टप्प्याला चेंडू होता. बेगीट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडूला खेळलाय. शॉट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावले आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट कारण क्षेत्ररक्षक चेंडूपासून खूप दूर होता आणि खूप मोठा चेस होता आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. थोडा उशिरा खेळलेत नंदू हा स्ट्रोक आणि म्हणूनच ते कनेक्शन प्रॉपर होऊ शकला नाही आहे. पण क्षेत्ररक्षक डीपमध्ये खूप दूर असल्यामुळे आणि बॉलच्या गती थोडीशी कमी असल्यामुळे आउटफील्डमध्ये त्या 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळाली आणि धावसंख्या पोचते आता बिनबाद 7 या आकड्यावर. मीत पाटील थोडासा खर्चिक ठरलेला आहे आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये. फायदा उचलत आहेत फलंदाज. फुलनेचा बॉल होता. ऑन ड्राईव्ह केलंय. मोठा गॅप आहे. बॉल सरळ जातोय वाईड ऑफ मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. नेत्र दीपक चौकार 4 धावा. चौकार षटकारांची अतिशबाजी होते रे आज या मैदानी. होते रे आज या मैदानी. होते रे आज या मैदानी. हे कधी ना चांगला स्ट्रोक आपण पाहतोय नंदू पाटीलच्या बॅटमधून. नंदू पाटील आजच्या दिवसामध्ये रंगात आला. चांगली बॅटिंग करतोय. पहिल्या मॅचमध्ये देखील त्यांनी चांगली बॅटिंग केली आणि याही मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून धावा येताना आपण पाहतोय. मीत पाटीलवर आक्रमण करतोय. चांगली बॅटिंग चांगला स्ट्रोक यावेळेस पाहतोय आपण नंदू पाटीलच्या बॅटमधून. गोलंदाज मीत पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय शॉट थर्डमॅनला गली रिजनमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आणि ते धाव मिळत नाही आहे कारण क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. दोन्ही संघ एक वेळा विजयी झालेले आहे. म्हणूनच विजयाचा आनंद काय आहे या दोन्ही संघांना ठाऊक आहे आणि आनंद टिकवायचा असेल तर हा सामना जिंकून पुढची फेरी गाठावी लागेल आणि म्हणूनच ते प्रयत्न आतापर्यंत पाहायला मिळाले आहेत. सुरुवात थोडीशी अडखळत झालेली आहे. मध्यंतर देखील थोडंसं अडखळलं पण या षटकाचा शेवट मीच्या वतीने चांगला होईल का पाहूया. धावसंख्या 11 झाले. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न बिगिट करण्याचा प्रयत्न होता परंतु वेगवान चेंडू होता. पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट चेंडू पाहायला मिळाला. सुरुवातीच्या चेंडूवर चांगली फलंदाजी परंतु तदनंतर चांगलं कमबॅक करत असताना मीत पाटील हा गोलंदाज
चांगलं पुनरागमन करतोय, कारण सुरुवातीच्या काही चेंडूवर आपण 11 धावा पाहिल्या, तर नंतर सलगचे 2 चेंडू डॉट येत आहेत, कारण चांगल्या लेंथवर गोलंदाजी करतोय. खूप जास्त शफल नंदू पटेल झाले होते या अगोदर, त्याचमुळे गोलंदाज देखील ओळखतोय. ऑन साईडला स्वीप केलाय, गॅप मोठा आहे, बॉल सरळ जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषीय दिशेनं, आरपार सीमा पार. मिळतील या धावा 4 चौकार. सावकार षटकारांची अतिशबाजी होते रे आज या मैदानी, होते रे आज या मैदानी, होते रे आज या मैदानी. हे कधी न झाला न होणार नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 15 झालेली आहे. आणि बघा म्हणा, नशिबाची साथ तर क्रिकेटमध्ये मिळते, पण तुमचं कर्तृत्व देखील तितकंच महत्त्वाचं आहे, तुमचा अनुभव देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आणि अनुभव आणि कर्तृत्व या दोन्ही गोष्टी जुळल्या आहेत. आणि सर्वच्या सर्व बॉल्स नंदू पाटील यांनी फेस केले आणि आपल्या फलंदाजीच्या कर्तृत्वामुळे भावे लेवल वाघबळ संघाचा धावफलक पोहोचवलेला आहे 15 या आकड्यावर. चला आता आपण पिलो आणि बेडशीटसाठी जी आपण चिठ्ठी काढली होती त्यासाठी कुठलाच प्रेक्षक आला नाही आहे, तर आपण नवीन कुपन काढतोय 109 109. चला, बेडशीट आणि पिलोसाठी हे कुपन आहे. 109 क्रमांकाचं कुपन कोणाकडे असेल तर कुपन घेऊन आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि लगेच ते बक्षीस घेऊन जायचं आहे. चांगली सुरुवात आहे भावे लेवल वाघबी या संघाची. बिनबाद 15 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. नंदू पाटीलनं खूपच जास्त इम्प्रेस केलं. काय जबरदस्त फलंदाजी, मैदानाच्या चौफेर फलंदाजी त्याची पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूवर खूप चांगला फटका इंटू द गॅप चेंडू गेला होता. अगदी केसाने गला कापावना, अगदी अलगदपणे त्याच पद्धतीनं हा फटका खेळला होता नंदू पाटील. गोलंदाज पुन्हा एकदा स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन, परंतु फुलटॉस चेंडू, शतरक्षक आहे तिथे, बिग ब्लो, मोठा हादरा. आणि ते पंच तिसऱ्या पंचानं रेफर करतील बीमरसाठी. इम्पॅक्ट चेक करणार आहोत आपण, ओव्हर द वेस्ट और डाऊन द वेस्ट. कारण इथे झेल जरूर घेतलाय, परंतु पंच पाहणी करतील. पंकज गोंधळे याचा झेल होता. पंचांकडे आशालभूत नजरेने पाहिलाय. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी निर्णय सोपवलाय. आमचे TV अंपायर पाहणी करतील आणि तदनंतर निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. मोठी विकेट म्हणता येईल जर हा चेंडू लिगल असेल तर, कारण पंकज गोंधळे एक विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील पंकजला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती आणि या मॅचमध्ये पहिला चेंडू फेस करत असताना तो फटका चांगला खेळण्याचा जरूर त्यांनी प्रयत्न केला, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगला झेल कंप्लीट केला आहे. परंतु बीमरसाठी या ठिकाणी पंचांना रेफर केलं आहे, तिसऱ्या पंचांसाठी, की अगदी हा चेंडू शरीरभेदी आहे की काय, परंतु इथे फेअर डिलिव्हरी, फलंदाज बाद असेल. पंकज गोंधळे बॅक टू द पिव्हिलियन. पहिला धक्का, बिग ब्लो, मोठा हादरा बसलाय भाव्या 11 वाघविलला या मॅचमध्ये. सावकार षटकारांची अतिशबाजी होते रे आज या मैदानी, होते रे आज या मैदानी, होते रे आज या मैदानी. फुलटॉस बॉलला आडव्या बॅटीने स्वीप करण्याचा प्रयत्न, खरं तर प्रयत्न चांगला होता, नो डाऊट अबाउट इट. पण फ्रेंड 132 क्रमांकाचं कुपन आम्ही काढलेलं आहे, तर आता 132 क्रमांकाचं कुपन कोणाकडे असेल तर आपण ते कुपन घेऊन व्यासपीठावर यायचं आहे आणि बक्षीस घेऊन जायचं आहे. पहिल्याच बॉलवर रोहनला सफलता मिळते आणि बॉलची हाताळणी तितकीशी चांगली नव्हती, अनुरूप नव्हती, विकेट घेण्यायोग्य नव्हती, पण मात्र फटक्याची निवड पंकजची चुकली आणि त्याचमुळे एक सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकातल्या पहिल्याच बॉलवर पहिला धक्का बसतो आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येतोय केतन पाटील. अगदी बरोबर उल्लेख केला मनीष सर आपण. फलंदाज बाद होण्यासाठी हा चेंडू नव्हताच, कारण फुलटच चेंडू होता, परंतु फटक्याची निवड चुकीची होती. कारण शॉर्ट स्क्वेअर लेगला अगदी पाहिलं तर शतरक्षक त्या ठिकाणी होते आणि चांगला झेल त्यांनी कंप्लीट केला आहे. एक मोठा हादरा. आज मात्र पंकज गोंधळे संघर्ष करत होता आणि आज त्याची अतिशय खराब चेंडूवर विकेट गेली. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आहे, परंतु बॉल जातोय डिफाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. हे कोण रे आला ससू नवगरवाला, हे कोण रे आला ससू नवगरवाला, तो कशात कम नाही र, तो कशात कम नाही र. गोलंदाजाला नक्की झालंय काय? रोहनची ऊर्जा गेली कुठे? जी ऊर्जा आपण या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहिली होती ती ऊर्जा आता पाहायला मिळत नाहीये आणि पिचिंगवर थोडंसं दुर्लक्ष राहिलेलं आहे. अकुटपचा बॉल हाताळला गेला, हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप लिडिंग एज आणि त्यानंतर बॉल वेगानं फाईल लेग क्षेत्रात ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. मिळतात या 4 धावसंख्या पोचते 19 वर.
तर नक्कीच कुपन क्रमांक 132 भाग्य विजेता आपण पाहतोय ससूनगर क्रिकेट संघाचा हार्ड हिटर फलंदाज जितू पाटील हा मात्र भाग्य विजेता ठरतोय आणि त्याला मात्र या ठिकाणी पारितोषिक मिळतंय कारण लकी ड्रॉच्या स्वरूपात या ठिकाणी आपण कुपन पाहतोय आणि जितू पाटील त्याचा मानकरी ठरतोय. जितू पाटीलशी मी संध्याकाळी चर्चा केली होती. जितू पाटील मला संध्याकाळी म्हणाला की सकाळी 5 वाजताच माझी झोप उडाली होती आणि आता मात्र नवीन पिलो आणि नवीन बेडशीट म्हणजे आता आज चांगली झोप लागेल. दरम्यान पुन्हा एकदा आपण जाऊया चालू सामन्याच्या दिशेनं. षटकार आलाय 4 नाही या 6 धावा असणार आहेत आणि या 6 धावांच्या वतीनं धावसंख्या आता पुढे जातोय पोचतोय 25 या आकड्यावर. 25 रन्स ऑन बोर्ड. थोडंसं महागडं षटक या गोलंदाजाकडून रोहनच्या वतीनं 1 विकेट जरी मिळालाय पण 10 धावा खर्च झाल्या आहेत. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल छेडण्याचा प्रयत्न होत नाहीये. मुफाची एक धाव मिळते वसूल करूया तोच प्रयत्न केतनचा. एका धावेची होते वाढ आणि धावसंख्या जाते आता 26 या आकड्यावर. खराब चेंडू होता अगदी फलंदाजाच्या अवाक्या बाहेर हा चेंडू आणि पंचाने मात्र वाईट बॉल घोषित केला आहे. कुठेतरी दडपण जाणवतं गोलंदाज रोहनवर कारण त्याच्या विरुद्ध षटकार ठोकला तदनंतर फलंदाजापासून थोडंसं दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न परंतु दिशाहीन चेंडू आपण पाहतोय. इथे खोलवट टप्प्यात चेंडू होता कव्हर क्षेत्रामध्ये खेळले तर खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि बॅकअप चांगलं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का तर नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. इथे एकच धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावर. दोन्ही संघांनी जो पहिला विजय पूर्ण केलेला आहे तो सोपा विजय होता. पहिल्या सामन्यामध्ये त्यांना तितका स्ट्रगल करायला मिळाला नाहीये म्हणूनच आता बघा या दोन्ही संघांची आता ही घोडदौड पुढे तर जाते पण आता एका बाजूला भाव्य 11 वाघबीळ संघाची फलंदाजी थोडीशी उजवी राहिलेली आहे. नंदूच्या वतीनं आपण पाहिलं तर योगदान मिळालं आहे एकंदरीत 10 धावांचं. पंकज बाद झाले 0वर आणि त्यानंतर केतन आले आणि केतन सुद्धा आतापर्यंत 11 धावांचं योगदान दिलेलं आहे. म्हणजे जो फलंदाज येतोय काही ना काही योगदान देण्याच्या इच्छेने फलंदाजी करतोय. ऑकवर्ड प्रयत्न थोडासा पण बॉलची पिचिंग आणि बॉलचा बॉलिंग पाथ हा वाईड लाईनच्या पलीकडचा आपण रिप्लेमध्ये पाहू शकतोय आणि त्याचमुळे अजून एक धाव मोफतची मिळते टीम भाव्य 11 वाघबीळ या संघाला. धावसंख्या पोचते 28वर. खराब चेंडू दिशाहीन चेंडू आपण पाहतोय. गोलंदाजाला मात्र आपली दिशा व्यवस्थितरित्या मेंटेन करावी लागेल कारण आपल्या गोलंदाजी दिशा ही आपल्या संघाची दशा ठरवत असते. इथे पाहिलं तर खोलवट टप्प्याला चेंडू होता चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. लॉंगर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय इनटू द गॅप. 4 धावांसाठी सुरेख फटका फलंदाज नंदू पाटीलच्या बॅटमधून येतोय. चौकार. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दमहाईर. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दमहाईर. बघा खेळ असा दाखवायचा की उदाहरण म्हणून तुम्ही तुमचं लोकांनी नाव घेतलं पाहिजे आणि तेच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. केतन आणि नंदूच्या वतीनं आताच्या कडेला आपण पाहिलं तर नंदूची बॅट बोलू लागलेली आहे आणि अनबिटेबल नंदू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फुलटॉस बॉल ऑन साईडला स्लॉग हिट करताना बॉलला सरळ पाठवून दिलंय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. सांगून हवा नाही करायची आधी करून दाखवायचं मग वादळ उठवायचं. वादळ आलंय मैदानाच्या आतमध्ये. नंदू पाटील नावाचं षटकार 6. गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. त्याच्या संगतीला दुनिया सारी अशी शेठची अदाई न्यारी. अशी शेठची अदाई न्यारी. अशी शेठची अदाई न्यारी. शेठ गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. त्याच्या संगतीला दुनिया सारी अशी शेठची अदाई न्यारी. अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. पालघर जिल्ह्याची शान आहे र. वसई शहराची शान आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दमहाईर. 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 थँक्यू. तर इथे 2 षटकांचा खेळ संपलाय मनीषजी आणि 2 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना भाव्या 11 वाघवील या संघाने फलकावर धावा उभारल्या. त्या 38 धावा. नंदू पाटील रंगात आलाय. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत कारण सुरुवातीला त्याच्या बॅटमधून 3 चौकार आणि एक षटकार देखील पाहिला आहे. एक स्लॉग हिटचा दर्जेदार देखणा दैदिप्यमान आणि अगदी कॉपीबुक स्टाईलनं चेंडूला धाडलं होतं. 6 धावांसाठी षटकार. अफलातून बॅटिंग नंदू पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय या मॅचमध्ये. एज इज ओनली अ नंबर
आणि त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये नंदू पाटील करून देतोय. नंदू पाटीलच्या खेळाचा विचार केला आतापर्यंत 24 धावांचं योगदान नंदू पाटील यांचं राहिलेलं आहे. 300चा स्ट्राईक रेट. केतन पाटील यांच्या वतीनं आतापर्यंत 3 बॉल्समध्ये 11 बनवल्यात, जवळपास 400चा स्ट्राईक रेट. म्हणजेच आता भाबे 11 वाघबेज सिंग हा ड्रायव्हिंग सीटवर आहे या डावामध्ये. आतापर्यंत 19च्या गतीनं 38 धावा बनवलेल्या आहेत पहिल्या 2 षटकांमध्ये. नवीन बॉलर बॉलिंग प्रकार तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ पंचांच्या उजवीकडून तो घेतोय स्टार्ट आणि स्ट्राईकवर आहे फलंदाज केतन, लेफ्ट हँडेड बॅटर. सिद्धार्थ आलाय. या षटकामध्ये सिद्धार्थला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 38 धावा. नंदू पाटील एका बाजूला बरसलाय आणि एका बाजूला केतनचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांनी देखील चांगली बॅटिंग केली आहे. त्याच्या बॅटमधून देखील एक चौकार आणि षटकार देखील आलाय, तो देखील प्रभावित करतोय. सिद्धार्थ बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म राऊंड विकेटनं. यावेळेस पहिला तर शपल क्रॉस होऊन पूल करण्याचा प्रयत्न, अगदी मिस टाईम फटका. ज्या पद्धतीने खेळायचा होता तसं खेळता आला नाही आहे. लेग बायच्या सुरुवात इथे 10 मिनिटे शरीराचा वेध घेतला होता, तर नक्कीच ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता अगदी शरीराचा वेध आणि ते लेग बायच्या स्वरूपात धाव घेतली गेली. जितकी जास्त षटकं तितकं पुनरागमन करण्याचा मौका मिळतो कुठल्याही संघाला, आणि आता तीच गरज आहे यक्ष 11 सफाळे या संघाला. कुठला गोलंदाज आहे जो बॅकअप देईल इतर 2 गोलंदाजांना? मीतने पहिल्या षटकामध्ये 15 खर्च केल्या, त्यानंतर रोहनच्या वतीनं एकंदरीत 23 धावा खर्च झाल्या, आणि सिद्धार्थच्या वतीने आता ही अवांतर धाव आपण धावफलकामध्ये जोडताना पाहिली. धावसंख्या 39 झालेली आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय नंदू, जे अनस्टॉपेबल राहिलेले आहेत. पॉझिटिव्ह अप्रोच विथ पॉझिटिव्ह स्ट्रोक सिलेक्शन, कॅपॅसिटी ऑन दी टोज, टाचांवर बॅलन्स करून बॉलला अपर कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण उंचीपर्यंत पोहोचले जरूर होते, पण तो स्ट्रोक कंप्लीट करू शकले नाही आहे. सुरुवात या षटकाची सिद्धार्थची आतापर्यंत चांगलीच राहिली. 2 चेंडू टाकलेत आणि 2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव लेग बायच्या स्वरूपात या गोलंदाजाने खर्च केलाय. ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ना, ती सुरुवात सिद्धार्थनं या षटकामध्ये केल्या. यावेळी चांगला फटका, चेंडू मात्र लॉंग ऑनला जातोय. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. चांगलं शतरक्षण आणि ते एकच धाव मिळाली. नंदू पाटील आज चांगल्या फॉर्मात खेळतोय, कारण सुरुवातीला त्याने आक्रमण दाखवलं, तदनंतर सिंगल डबल्स घेतोय, स्ट्राईक रोटेट करतोय. क्रिकेट म्हणजे फक्त मोठे फटके नाही, तर तुमच्याकडे टेम्परामेंट लागतं, तुमच्याकडे टायमिंग लागते, तुमच्याकडे धीरदातत्व लागते, तुमच्याकडे भक्कम तंत्र लागतं. विकेट जर टर्निंग असेल ना, तर वळणाऱ्या चेंडूचं तुम्हाला मन ओळखावं लागतं, आणि अगदी पाहिलं ना तर विकेट बाउन्स असेल ना तर बाउन्सरवर स्वार व्हावं लागतं. सिद्धार्थ इथे फटका फसलाय. शतरक्षक त्या ठिकाणी पोचतील का, तर कव्हर पॉईंट रिजनमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी पोचले, तर खराब शतरक्षण आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे 42 या आकड्यावर. आणि क्रिकेटमध्ये समाधान हे देखील खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय हवं आहे, किती हवं आहे हे ओळखता आलं तर तुमची प्रगती निश्चित आहे. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर भाबे 11 वाघबीज संघ थोड्या काळासाठी थांबलेला आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 38 होत्या, त्यानंतर आता या पुढच्या 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा कव्हर करता आलेल्या आहे. पण तरी देखील कुठलीच भीती नाही आहे, दडपण नाही आहे, दबाव नाही आहे. भाबे 11 वाघबीज संघाकडे दोन्ही फलंदाज सेट झालेत. कव्हर ड्राईव्ह आहे, हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतायत, पण त्यांचा रीच पडतोय कमी. बॉल जातोय डीप कव्हर, सीमारेषा पार. खणखणीत षटकार, विजय शेठ पाटील, सिक्सर. कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो काय जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय. कव्हरच्या डोक्यावरून हा फटका खेळला होता फलंदाज केतन पाटील. सिद्धार्थ यावेळेस मात्र मिस टाईम फटका, शतरक्षक स्क्वेअर रिजनमध्ये चांगला झेल, आणि अजून एक फलंदाज फेल होतोय. केतन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. भारी मना मनात तीर सिनारी, दुर्गा देवीच्या आशीर्वादानं त्याला कमी कशाची नाही, त्याला कमी कशाची नाही, त्याला कमी कशाची नाही. आता शेठची लयच भारी मना मनात तीर सिनारी, दुर्गा देवीच्या आशीर्वादानं त्याला कमी कशाची नाही. शेठ बोलतोय गोडा. चला टाइम मॅनेजमेंटकडे लक्ष घालायचं आहे. 3 षटकं संपलेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 48 या आकड्यावर. धावांचा आलेख तर समान कालांतराने पुढेच जात चाललेला आहे. जर आपण प्रत्येक षटका मागील धावांचा विचार केला
तर पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 23 आणि कम्पॅरेटिव्हली पहिल्या 2 षटकांपेक्षा कमी धावसंख्या सिद्धार्थच्या वतीनं खर्च झालेली आहे 9 धावा. पण तरी देखील सांघिक धावसंख्येचा विचार केला भव्य 11 वाघबीळ या संघाच्या 2 गडी बाद 48 धावा, म्हणजे आजच्या संध्याकाळच्या सत्रातला सर्वोच्च धावसंख्येचा जो रेकॉर्ड आहे तो मोडण्याच्या तयारीमध्ये आहे भव्य 11 वाघबीळ हा संघ. चांगली बॅटिंग केली आहे भाव्या 11 वाघवील संघाने, कारण केतन पाटीलनं देखील इम्प्रेस केलं. ज्या पद्धतीनं बॅटिंग करायला हवी ती सुरुवात त्यानं देखील केली, परंतु एका बाजूला नंदू पाटीलचं कौतुक करावं लागेल. आज नंदू पाटील रंगात आला आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग आणि याही मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा येताना आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती जयेश आलेत आणि स्ट्रायकिंग एंडला नंदू पाटील. इथे फटका फसलाय, शॉर्ट फाईन लेगला शतरक्षक त्या ठिकाणी पोचतील का, तर नाही. तिथे एकच धाव मिळते. संधी निर्माण झाली होती परंतु शतरक्षक पोचले नव्हते आणि ते एकच धाव मिळाली. नंदू पाटील आज पाहिलं तर नशिबाची साथ देखील मिळते या खेळाडूला, परंतु येणाऱ्या काही चेंडूवर अजून चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण सफाळे संघाची बॅटिंग देखील चांगली आहे. कारण पाहिलं तर विनायक पाटीलची बॅटिंग आपण पहिल्या मॅचमध्ये पाहिली, त्यांनी खूप जास्त प्रभावित केलं. त्यामुळे या संघाच्या विरोधात अगदी चांगली धावसंख्या उभारावी लागेल टीम भव्य 11 वाघविलला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भाया आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आहे. यंगस्टर विथ प्रॉपर डेडिकेशन. बॉलिंग मार्कवर जयेश. यावेळेस बघा ऑकवर्ड बॉडी बॅलन्स, बॅटची एज आणि बॉल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटची एज लागली. यशांच्या मागे विनायक पाटील बाबू खूप चांगल्या पद्धतीने झेल कंप्लीट करतोय आणि भाया पाटील पहिला चेंडू फेस करत असताना बाद होतोय. चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये पाहायला मिळते गोलंदाज जयेशच्या माध्यमातून, कारण मागच्या षटकामध्ये सिद्धार्थनं कुठेतरी धावसंख्येवर अंकुश ठेवला होता आणि याही षटकामध्ये कुठेतरी चांगली सुरुवात होताना पाहतोय जयेशच्या माध्यमातून. प्रत्येक संघामध्ये एक न एक तारणहार खेळाडू असतो आणि आता यक्ष 11 सफाळे या संघाकडे तारणहार म्हणून जयेश हा गोलंदाज आहे, ज्याने आतापर्यंत 2 बॉल सातळलेत आणि या षटकात 1 खर्च केले. धावसंख्या 3 गडी बाद 49. नवीन फलंदाज रोमित डाकी स्ट्राईक एंडला. फुल टॉस होता, यष्टीरक्षक विनायक होतोय, बीट बॉल जातोय, शॉर्ट फाईन लेग झोनमध्ये मिळते हे 1 धाव. बॅट कनेक्शन होतं आणि त्याचमुळे मात्र ही धाव जाईल फलंदाजाच्या खात्यामध्ये आणि अशा पद्धतीने अर्धशतक सांघिक पूर्ण झालेलं आहे भव्य 11 वाघबीळ या संघाचं. 3 गडी बाद 50 धावा. वेगवान चेंडू होता, फुलटच चेंडू होता, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आणि ते एकच धाव मिळाली. इथे नंदूला आक्रमक व्हावं लागेल. सुरुवातीला तो आक्रमक झाला, तदनंतर थोडासा शांत आणि इथे त्याला मोठे फटके खेळावे लागतील आपल्या संघासाठी. इथे मोठा फटका फलंदाज नंदू पाटीलच्या बॅटमधून येतोय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. 7 धावांसाठी षटकार. थँक्यू. मैदानातला आपला वावर असा असायला हवा, प्रतिस्पर्धी संघाच्या मनामध्ये धडकी भरणारा, आणि तोच वावर आतापर्यंत नंदू पाटीलचा पहिल्या बॉलपासून आपण पाहतोय. आतापर्यंत जर आपण त्याच्या खेळाचा आढावा घेतला 2 षटकार 3 चौकार त्यांच्या वतीनं आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या भव्य 11 वाघबीळ या संघाची 56 झाले. 56 रन्स विच इज गुड. आतापर्यंत 4 बॉल सातळले जयेशने. गती कमी केली होती, टप्पा खेचला होता, पण लाईनवर लक्ष ठेवलं गेलं नाहीये. व्हाईट बॉलची 1 धाव मिळते. धावसंख्या पोचते 57. खराब चेंडू. इथे लाईन मेंटेन करावी लागेल, व्यवस्थितरित्या चेंडू टाकावा लागेल गोलंदाज जयेशला, कारण नंदू पाटील चांगली बॅटिंग करतोय आणि त्याच्या विरोधात अगदी रणनीतीबद्ध चेंडू टाकावे लागतील. अगदी फलंदाजाला रीड करून तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. जयेश पुन्हा एकदा. यावेळेस देखील अजून एक उडवलाय. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नंदू पाटीलच्या बॅटमधून येते धमाका. सीमारेषा पार षटकार. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दमहाईर. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दमहाईर. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दमहाईर. थँक्यू. बघा, अंधारात तुमची सावली सुद्धा तुमचा साथ सोडत असते, पण आता नंदू पाटील भव्य 11 वाघबीळ संघाची साथ सोडत नाहीये आणि जेव्हा गरज आहे ती गरज ओळखून एक चांगल्या दर्जाची चांगल्या प्रतीची फलंदाजी आपण पाहतोय. 38 धावांवर नंदू पाटील खेळत आहेत. 13 बॉल्स त्यांनी घेतले. धावसंख्या भव्य 11 वाघबीळ या संघाची 3 गडी बाद 63 धावा 63 रन्स. शेवटचा बॉल असेल या 4थ्या षटकातला. ऑफ स्टंपच्या बाहेर आणि अजून एक व्हाईट बॉलची धाव मिळेल. अडचणींमध्ये वाढ होते.
यक्ष 11 सफाळेच्या धावसंख्या पोचते ती म्हणजेच 64 या आकड्यावर. खूप चांगली धावसंख्या उभारली आहे भावे 11 वाघविल या टीमनं. नंदू पाटीलचं कौतुक करावं लागेल. काही चांगली बॅटिंग करतोय, प्रभावित करतोय, अक्षरशः बरसलाय या षटकामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा. याही वेळेला अजून एक मोठा फटका. बॉल चाललाय लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी घनागती स्ट्रोक. षटकार. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. आपल्या आता गोलंदाज सुद्धा विचारात आहेत की नंदू पाटील यांना बॉल टाकायचा तर कुठे टाकायचा, कारण प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधात त्यांची बॅट उत्तर देऊ लागलेली आहे आणि उत्तर देखील चौकार आणि षटकारांचं आहे आणि म्हणूनच आता अडचणीमध्ये वाढ होऊन आता धावसंख्या पोचलेली आहे भावे 11 वाघबी या संघाची. 3 गडी बाद 70 धावा आणि अडचणीत सापडलेला आहे यक्ष 11 सफाळे. आतापर्यंत गोलंदाज वापरले आहेत 4 आणि 4 गोलंदाजांना सपाटून मार बसलेला आहे आणि फक्त एक षटक जे सिद्धार्थचं आहे ते वगळलं तर मात्र जयेश ज्या गोलंदाजांनी गेल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी हाताळली होती त्या विरोधात सुद्धा मात्र षटकारांची आतिषबाजी नंदू पाटील यांची आपण पाहिली आणि आता एक स्टेबल सिच्युएशन आहे, स्ट्रॉंग सिच्युएशन आहे भावे 11 वाघबी या संघाची. 70 धावा. एक क्षेत्ररक्षक 30 या संघाच्या आतमध्ये घ्यायचं आहे अंपायर प्लीज, कारण टाइम मॅनेजमेंट प्रॉपर झालं नाही आहे. एक क्षेत्ररक्षक 30 या संघाच्या आत घ्यायचं आहे. यक्ष 11 आपला एक मेंबर आउटफील्डमधून 30 या संघाच्या आतमध्ये घ्या. सव्वीस मिनिटं झाले आहेत मित्रांनो. 26 झाले आहेत. 20 नाही 26 मिनिटं झालेली आहेत. 1-2 मिनिटं आपण समजू शकतो, 2-3 मिनिटं समजू शकतो. 26 मिनिट झालेत असं आमचे धावन नोंदक कळवत आहेत. तर ड्रिंक्स ब्रेक घेतला होता, तो टायमिंग देखील मायनस केला होता. तब्बल 26 मिनिटे तुम्ही तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेले होते तो देखील टायमिंग मायनस केला होता आमच्या गुणलेखकाने. तब्बल 26 मिनिटे तुम्ही खर्च केलेत, त्यामुळे तसं पाहायला गेला तर तुम्ही 28 मिनिटे खर्च केलेत. परंतु ड्रिंक्स ब्रेक आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जे षटकारासाठी गेलेत तो चला जास्त वेळ नाही आहे बघा. या ठिकाणी मात्र जे नियम आहेत त्या नियमांच्या अंतर्गत आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे. ज्या सूचना आम्ही गेल्या 3 दिवसांपासून करतोय या ठिकाणी तुमचे एक्स्ट्रा मेंबर्स आमच्यासोबत आहेत, त्या ठिकाणी छेडखानी कुठलीच होत नाही. स्कोर शीटवर त्यांना टाईम पाहायला मिळते, टायमर स्टार्ट आहे, तुम्ही देखील लगेच पाहू शकता. कारण 12:34 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. आता आपले मोबाईल चेक करा, वेळ झालेली आहे 1:04. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 3 गडी बाद 70. सत्तर धावा फलकावरती आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना भाव्या 11 वाघविल या टीमनं खूप चांगली धावसंख्या उभारली आहे. नंदू पाटीलनं 14 चेंडूमध्ये आतापर्यंत 44 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. काय जबरदस्त कमालीची बॅटिंग त्यांनी या मॅचमध्ये केली आहे. प्रभावित करतोय सातत्यानं. मैदानाच्या चहूबाजूनं त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. प्रभावित करतोय. स्लॉगवरचं षटक आहे आणि याही षटकामध्ये चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न भाव्या 11 वाघविल या टीमचा आपल्याला पाहायला मिळेल. तुमचे एक्स्ट्रा मेंबर आहेत बघा, ते त्यांनी देखील टाईम पाहिलेला आहे. कुठल्या संघासोबत पक्षपात होणार नाही. ही स्पर्धा आपण सर्वांसाठी शिस्तीने पूर्ण करण्याची इच्छा बाळगलेली आहे आणि त्यामुळे आपलं देखील योगदान तसंच राहील अशी अपेक्षा आम्ही बाळगतोय. 70 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नंदू पाटील 44 धावांवर खेळत आहेत. अर्धशतक पाहायला मिळेल का? आता प्रत्येक फलंदाजाची इच्छा असते की अर्धशतक आपण पूर्ण करावं. नंदू पाटील यांची कित्येक अर्धशतक आपण या अगोदर पाहिलेली आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. सुरुवात 5व्या षटकाची वाईट बॉलने होते. धावसंख्या पोचते 3 गडी बाद 71 धावा आणि आजच्या वेळापत्रकातला हा एक विक्रम झालेला आहे. सांघिक विक्रम असेल. 71 झालेत आणि अजूनही 6 बॉल्स बाकी आहेत. चांगली धावसंख्या आपण पाहतोय. गोलंदाजांची कामगिरी थोडीशी खराब राहिली आहे सफाई संघाची. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न. मिस्की हुक शॉट आपण पाहतोय. लॉंग स्टॉप रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न, परंतु बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. विजय
पाटील फाउंडेशन कार्य करतात लयच भारी सामाजिक सेवा करून शेत मदत करतोय गोरगरिबांची आउटकटर विथ पेस या ठिकाणी चांगली हाताळणी चेंडूची तर होतीच, पण ती जागा मिळाली फलंदाजाला आणि बॅटची एज घेऊन बॉल थर्ड मॅन सीमारेषा क्लिअर करताना पाहायला मिळतोय, कारण आउटफील्ड खूप जास्त फास्ट आहे आणि त्याच संधीचा फायदा आता फलंदाजांना होतोय. धावसंख्या 3 गडी बाद 75 झाले. सिद्धार्थ यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक लॉंग ऑफला खेळलेत शतरक्षक त्या ठिकाणी पोचण्याचा प्रयत्न, चांगलं शतरक्षण आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेनं संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोचली आहे 77 या आकड्यावरती. खूप चांगली धावसंख्या आपण पाहतोय. क्रिकेट म्हटलं तर धावांची श्रीमंती, क्रिकेट म्हटलं तर धावांची गर्भ श्रीमंती. मग बॅट घेऊन मैदानावर ज्या जबाबदारीसाठी आपण उतरलो आहोत ना, ती जबाबदारी इथे पार पाडायची आहे. मग कर्तव्याच्या वाटेवर चालत असताना भावनांचा आवंडा गिरवणारा खेळ टेनिस बॉल विश्वाला इथे दाखवायचा आहे आणि तो खेळ रंगला आहे या ससूनगरच्या मैदानावरती. आणि नंदू पाटीलच्या बॅटमधून मोठा फटका, परंतु फटका फसला आहे आणि डीप स्क्वेअर लेगला टिपलाय झेल, संपलाय खेळ. अजून एक धक्का या मॅचमध्ये बसतोय टीम भव्य 11 वाघविल्ला. नंदुल पाटील बॅक, रोमित मात्र पास झालाय आणि ते फलंदाज रोमित बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. शेवटच्या षटकामध्ये जास्त पर्याय उपलब्ध नसतात. प्रत्येक फलंदाज वेगानेच धावसंख्या जोडण्याचा प्रयत्न करत असतो आणि तोच प्रयत्न रोमित डाके यांनी केला आणि चांगली ऑन ड्राईव्ह होती, पण थोडा फोर्स कमी पडला. संध्याकाळच्या सत्रामध्ये, रात्रीच्या सत्रामध्ये एक्स्ट्रा एफर्ट्स लावावे लागतात जेव्हा तुम्ही एरियल रूटवर जास्तीत जास्त विश्वास ठेवत असता आणि तो एक्स्ट्रा फोर्स लावला गेला नाही रोमितच्या वतीने आणि त्याचमुळे ते बाद झाले. आता अजून एक एक्सपिरियन्स बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. ज्ञान पाटील स्ट्राईकवर असणार आहे, नॉन स्ट्राईकला असणार आहेत. नंदू पाटील धावसंख्या 4 गडी बाद 77. बॉल फेकून झाले 3 या 5व्या षटकातले. 3 बॉल्सचा खेळ बाकी. रोमित चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु डीप स्क्वेअर लागला, खूप चांगला झेल त्याचा टिपलाय, तो बाद झाला. नंदू पाटील अजूनपर्यंत मैदानावर आहे आणि चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. सिद्धार्थ यावेळेस चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत आणि ते धाव कंप्लीट केली गेली. एक महत्त्वाची धाव आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीनं खेळ खेळलाय भव्य 11 वाघविला संघ. प्रभावित करतो या संघ, कारण आजच्या दिवसामध्ये सर्वोच्च धावसंख्या या संघाने उभारली आहे. सफाळे संघाची गोलंदाजी पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली होती, परंतु या मॅचमध्ये कुठेतरी त्यांच्या गोलंदाजीवर आक्रमण पाहायला मिळालं. नंदू पाटीलचं कौतुक करावं लागेल, कारण चांगल्या मिरिटवर तो फलंदाजी करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सिद्धार्थ. बॉलर तयार, सिद्धार्थ ऑफ द विकेट. यावेळेस बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल धीम्या गतीने पोहोचतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर, तो परत एका वेळेला 2 धावात बदलायचं. त्या ठिकाणी नंदूला कुठल्याही परिस्थितीमध्ये स्ट्राईक हवी आहे आणि ती त्याला मिळते आणि 2 धावांची होते वाढ. धावसंख्या पोचते 4 गडी बाद 80 या आकड्यावर आणि आता शेवटचा बॉल बाकी असणार आहे आणि 48 धावांवर खेळतोय नंदू पाटील. अर्धशतक पूर्ण होईल का? अर्धशतकाच्या उंबरट्यावर नंदू पाटील आणि चांगली जमेची बाजू आहे भावेल वाघबे या संघाची, कारण जवळपास 16च्या गतीनं आतापर्यंत खेळ जारी आहे वाघबे या संघाचा. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. तर नक्कीच नंदू पाटील यांनी जर अर्धशतक झळकावलं तर आदरणीय सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेबांच्या वतीनं मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक मिलिंदजी भोईर. आणि इथे मोठा फटका, इथे अर्धशतक झळकावतोय मिस्टर नंदू पाटीलच्या बॅटमधून आलाय धमाका, ठोकलाय षटकार. थँक्यू. नंदू दादा, बॅट दाखवायचे आम्ही स्टॅट तुमचा स्क्रीनवर शो करतोय, कारण खूप महत्त्वपूर्ण अर्धशतक तुमचं पाहायला मिळालेलं आहे. नंदू पाटील यांना आपण स्क्रीनवर पाहतोय, ज्यांनी अर्धशतक पूर्ण केलं आहे आणि दणक्यात अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. टाळ्यांच्या कडकडाटात आपण त्यांचं स्वागत करतोय. पहिली 5 षटकं संपलेली आहे. 4 गडी बस 86 धावा आणि जिंकण्यासाठी 87 धावांची गरज. बघा, 4 चौकार, 5 षटकार, 16 चेंडूंमध्ये 52 धावा. अनस्टॉपेबल नंदू पाटील, नॉट आउट 52. तर मिलिंदजी भोईर यांच्याकडून जे बक्षीस लावलं होतं, साई सेवक मिलिंदजी भोईर कर्नाळपाडा यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झालेला आहे. सामना संपल्यानंतर ते स्वीकारण्यासाठी आपण नंदू पाटील यांना बोलवणार. जाऊया आता दुसऱ्या डावाच्या दिशेनं. समालोचन कक्षामध्ये करूया आपण बदल आणि ऐकूया आवाज
प्रमोदजी शेळके सरांचा आणि सोबत संदीप गावंड सर. थँक्यू. तर नक्कीच या स्पर्धेमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली या भाव्या 11 वाघविल या संघानं आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावलंय नंदू पाटील या खेळाडूंना प्रभावित केलं. काही जबरदस्त बॅटिंग. समालोचन कक्षामध्ये परिवर्तन होते या ठिकाणी. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र पालघर जिल्ह्यातील बुलंद आवाज आणि आडणे गावातील सुपुत्र प्रमोदजी शेळके सर आम्हाला जॉईंट होतील. हॅलो. तत्पूर्वी आपण बघतायत या ठिकाणी बऱ्याचशा महिला भगिनी मॅचला पाहत आहेत. खास करून जर आपण बघितलं तर हजारो फुले लागत आहेत माल बनवण्याकरता, हजारो दिवे लागत आहेत एखादी आरती सजवण्याकरता. मात्र एकच मातृत्व लागतं, जे आपण आखलेली स्वप्न आहेत ते स्वप्न साकार करण्याकरता. साक्षी वहिनी आमच्यासोबत जोडल्या जात आहेत. साक्षी वहिनी, खूपच चांगल्या क्रिकेटच्या मॅचेस या ठिकाणी आयोजित केल्या जात आहेत आणि खास करून तुमचे सासरे विजय शेठ पाटील साहेबांच्या नावाने क्रिकेटची स्पर्धा आहे. किती मोलाचं सहकार्य तुमच्या परिवाराला, कुटुंबाला लागलं जातं त्यांच्या मार्फत? खूप सहकार्य मिळतं. आम्ही पप्पा बोलतो त्यांना, सासऱ्यांना, मोठ्या सासऱ्यांना. आणि प्रत्येक कार्यक्रमात आम्ही एकत्रच असतो. गणपती असू दे, म्हणजे एकत्रच करतो तिन्ही घरातून. अजून एक काका होते ईश्वरदास पाटील, ते आणि पप्पा आणि माझे सासरे श्रीकांत पाटील, असे तिन्ही कुटुंब आम्ही नेहमी एकत्र असतो. कुठला पण प्रोग्राम असला तरी आम्ही सगळे ते एकत्रच साजरे करतो. आज त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून तुमचे पतिश्री सुद्धा खूप चांगलं काम करत आहेत. त्यांचं सुद्धा नाव घेतलं जातं संपूर्ण महाराष्ट्रभर आणि चांगले भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष मोठा पदभार सांभाळत आहेत. मात्र त्यांच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत घरामध्ये असल्यावर? असं काही क्षण आलाय कधी? नाही. त्यांच्या सर्व गोष्टी आवडतात आणि नेहमीच माझं सहकार्य असतं त्यांना, कारण की ते समाजासाठी काम करत असतात आणि ते चांगलं करतात. त्यांना प्रतिसाद पण चांगलाच असतो, त्याच्यामुळे काय त्याच्याबद्दल वाद नाही. असं तुमच्या फॅमिली मेंबर्स म्हणजे सर्व कुटुंब एकत्रित आल्यानंतर, म्हणजे जर आपण बघितलं तर तुमचे धीर, दीपेश, विनय, त्याच्यानंतर प्रशांत, त्याच्यानंतर नितीन, सुजेश, हे सर्वजण एकत्रित ज्यावेळेस तुम्ही येत आहेत, परिवाराला घेऊन येत आहेत, महिला असतात, तो क्षण तुमच्याकरता किती महत्त्वाचा असतो? तो क्षण खूप आनंदाचा असतो, कारण की सगळे एकत्र असल्यावर खूप मजा मस्ती चालू असते. नातवंड सगळ्यांची, मुलांची मुलं सगळे एकत्र येतो. नंदा आहेत त्या येतात गणपतीत, सगळ्या त्यांची मुलं, असा खूप मोठा परिवार होता. आत्या येतात, आत्यांची मुलं, त्यांची नातवंड, असे सगळे एकत्र असतो. त्याच्यामुळे ते गणपतीचे 5-7 दिवस असे कसे निघून जातात कळत नाही आम्हाला. तुम्हाला वाटतंय की तुमचे सासरे भविष्यामध्ये आमदार, खासदार व्हावे किंवा मोठा पदभार आणखीन त्यांना मिळावा? जसा समाजसेवक हे एक पद त्यांच्या एक जी पाठी आहे ती त्यांच्या नावासमोर लावले जाते. हो, नक्कीच आमची इच्छाच आहे पप्पांनी एकदा तरी आमदार बनावं आणि ते बनतीलच, कारण की आमचा नेहमी त्यांना म्हणजे सपोर्ट तर असतोच आणि सगळ्यांचीच, आमच्या घरातल्यांची, कुटुंबाची इच्छा आहे. त्याशिवाय गावातल्यांची पण इच्छा आहे ससूनवकर का पप्पांनी एकदा तरी आमदार व्हावं असं, आणि झालंच पाहिजे असं आम्हाला वाटतं. काही जास्त वेळ तुमचा घेत नाही. मातृदिन तुम्ही साजरा केला असेल ही अपेक्षा करतोय. आता थेट वळतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. आभार मानतोय. दुसऱ्या महिला भगिनी आहे त्यांच्याकडे सुद्धा वळणार आहे. जसे आपल्याला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आपण त्यांच्याकडून सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आता वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. मॅच सुरू होतोय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. विजयासाठी जर आपण पाहिलं तर एकंदरीत पहिल्या चेंडूवर विनायक पाटील ट्रेडमार्क शॉट सरळ चेंडूला पाठवलंय. 6 धावां करता पंकज गोंधळेच्या पहिल्या चेंडूवर सुपर. विजय पाटील फाउंडेशन कार्य करतात लयच भारी. सामाजिक सेवा करून शेत मदत करतोय गोरगरिबांची. पहिल्याच चेंडूवर जबरदस्त करारा प्रहार केला. नवीन कोऱ्या करकरी चेंडूवर मात्र इझिली नसतं अशा प्रकारचे स्ट्रोक खेळणं, परंतु विनायक पाटील बाबूने मात्र यावेळेला दाखवलं. आणि विजय कांबळे यांच्या माहितीनुसार आमचे गुणलेखक, एक अतिशय सुंदर गुणलेखकाचा लेखाजोगा, त्यांनी 12 बॉल 49 आतापर्यंत त्यांच्या या सिरीजमध्ये मात्र आपण पाहत आहेत विनायक पाटीलच्या बॅटमधून. पंकज गोंधळे विकेट टेकिंग गोलंदाज आहे.
उलटॉस बॉल होता ऑन साईडला, स्वतःवर नैराश्य यावेळेला दाखवत असताना पाहायला मिळतो स्ट्रोक खेळल्यानंतर, परंतु तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 38 सर्कलच्या बाहेर चेंडू येत असताना पाहायला मिळतोय, सिंगल मिळतंय. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील 2 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. तुषार घरत बड्डे बॉय म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. 12 वाजून गेलेत म्हणजे कालच्या दिवसात बड्डे बॉय म्हणून ज्याची ओळख आपण पाहू शकतायत. फुलटॉस बॉल इनफिल्डच्या वरून खेळलाय, जबरदस्त ऑन द राईज खेळला जातोय. चेंडू निघून जाईल ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो, बाणासारखा वेगवान, क्लासिकल ड्राईव्ह, चौकार. विजय पाटील फाउंडेशन कार्य करतात लयच भारी. सामाजिक सेवा करून शेत मदत करतोय गोरगरिबांची, मदत करतोय गोरगरिबांची, मदत करतोय गोरगरिबांची. विजय पाटील फाउंडेशन कार्य करतात लयच भारी. 87 रन्स टू विन असताना मात्र दमदार आणि शानदार सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 11 धावा. यक्ष 11 सफाळे. सफाळे विभागातून मात्र एक नामवंत संघ, तर ठाणे परिसरातील जर आपण पाहिलं तर भाव्य 11 वाघबीळ हा नामवंत संघ पाहायला मिळतोय. मिस्टॅमिक स्ट्रोक होता, चेंडू निघून जाईल. विनायक पाटील बाबू त्या ठिकाणी आपण पाहता डेंजर एंडकडे होते, मात्र यष्टीरक्षकाने सांगितलं होतं डायरेक्ट हिट करण्यास हरकत नव्हती, परंतु रिस्क घेतली नाही. त्या ठिकाणी सिंगल मिळाली आणि सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ती आयुष्य सावंत या ठिकाणी जरूर दर्शवत असताना 12 धावा. अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 87 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. ऑफ साईडला सुंदर फटका तर जरूर आहे. इथे विनायक पाटील डायरेक्ट हिट करण्याचा मनसुबा बनवला, डोक्यावर हात जाताना पाहायला मिळत आहेत. म्हणजेच आता वाघबीळ मात्र या खेळाडूंना सुद्धा माहिती पडलं की विनायक पाटील बाबू घातक सिद्ध होताना पाहायला मिळतोय. कारण ज्या पद्धतीने हिट जरूर केला गेला होता, परंतु तिथे थोडीशी चूक झाली. संघाची धावसंख्या सिंगलने या वेळेला पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. सरळ बॅटने खेळण्याचा मनसुबा, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला कॉटन बॉलच्या स्वरूपात यावेळेला सिद्ध केलं. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला तुका, अर्थातच तुषार घरत. बॅक टू द डगआउट गॉन. क्रिकेटचा सामना जयो भरलाई ससुनगर गावामध्ये, क्रिकेटचा सामना जयो भरलाई ससुनगर गावामध्ये. विजय शेठ पाटील चषक आज, विजय शेठ पाटील चषक आज, विजय शेठ पाटील चषक. विदिन सेकंदामध्ये चेंडू मात्र यावेळेला ट्रॅव्हल झाला होता आणि फॉलो थ्रूमध्ये झेल कसा घ्यावं हे पंकज गोंधळेने यावेळेला जरूर दर्शवलं गेलं. परंतु षटकार आल्यानंतर मेघा गोंधळे मात्र पुढे सरसावले, दिलासा दिला. कारण तुम्ही किती वर्ष जगलात याला महत्त्व नाही आहे, तुम्ही कसे जगलात याला खूप महत्त्व आहे. तसंच क्रिकेटमध्ये तुम्ही किती वर्ष क्रिकेट खेळलात याला महत्त्व नाही आहे, तुम्ही कशा पद्धतीने कोणत्या कंडिशनमध्ये कोणत्या सिच्युएशनमध्ये खेळलात ही खूप महत्त्वाची भूमिका पाहायला मिळते. आणि त्यामध्ये मेघा गोंधळेचं नाव आवर्जून या ठिकाणी घेईन. नंदू पाटील एका साईडला आज अर्धशतक 50s आपण पाहिले. तर IPLचा हंगाम आहे तर जास्तीत जास्त 50s कोणाच्या असतील तर डेव्हिड वॉर्नर या खेळाडूच्या पाहायला मिळतात, ज्याच्या 60 50s आतापर्यंत पाहायला मिळतात, लगावल्या गेल्यात आत्तापर्यंत त्याच्या करिअरमध्ये. आणि 50 अर्धशतकं विराट कोहलीच्या बॅटमधून आपण पाहत आहेत. तर T20चा फॉर्मॅटचा उल्लेख केला तर 37 50s विराट कोहलीच्या बॅटमधून. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर बाबर आझम मात्र सेकंड रँकिंगवर पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय. यस आउटसाईड द ऑफ स्टंप आणि पंच विशाल नाईक सर त्या ठिकाणी दर्शवत असताना इज डेफिनेटली व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 14वर जाऊन पोहोचली गेली. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. नंदू पाटील सारखा एक मातब्बर खेळाडू. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटची एज घेत चेंडू मात्र निघून जातोय. तत्पूर्वी सिंगल मेल पंकज गोंधळे चेंडूला कलेक्ट करेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ते एकंदरीत 15 धावा. गेल्या मॅचचा जर विचार केला तर अप्रतिम विनायक पाटील बाबूने 6 बॉल 6 चौकार ठोठावण्याचा हा दुसऱ्या वेळेला मात्र आपण पाहू शकतात पराक्रम केला. यंदाच्या हंगामामध्ये दातिवरे सफाळे विभागामध्ये 6 चेंडूवर 6 चौकार पहिल्यांदा मात्र आपण पाहिलं तर प्रथमतः हा चौकार खेचले गेले होते.
ऑफ साईडला जबरदस्त प्रहार केला जातोय, सरळ चेंडू निघून जाईल, वन बाउन्सने चेंडू क्लिअर होतोय, येतोय सुस्वागतम आणि संघर्षाचा चौकार. गेले म्हणजे सामन्यात रंगत येईल असं यावेळेला दृश्य पाहायला मिळतं. शुभम पाटीलच्या बॅटमधून हॅली या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली. लेदर क्रिकेटसुद्धा फार अतिशय सुंदर पद्धतीने खेळले गेले आणि खऱ्या अर्थानं शार्दूल ठाकूर जे आज पालघर जिल्ह्याचा एक अनमोल रत्न, अर्थातच लॉट्स ऑफ मात्र आपण पाहत आहेत शार्दूलला म्हटलं जातं आणि त्या शार्दूल ठाकूरबरोबर मात्र नेट प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस केलेला हा खेळाडू आपण पाहत आहे शुभम पाटील हॅली मात्र आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 19वर जाऊन पोहोचली गेली. दुसरं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होईल नंदू पाटील, एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, धाव घेण्याच्या प्रयत्नात होते, परंतु नंदू पाटील म्हणतायत मी एवढे उन्हाळे पावसाळे का पाहिलेत, हार जीत का पाहिलेत आपल्या करिअरमध्ये आणि खऱ्या अर्थानं चढ उतार का पाहिले. जेव्हा जेव्हा वाघबीच्या संघावर संकट आली तेव्हा मात्र मी संकटाच्या नद्या पार केलेत. सुपर बॉलिंग, कमबॅक केलं गेलंय, इम्प्रुव्हायझेशन दाखवलं गेलंय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा मनसुबा बनवला गेला होता. मात्र अलीकडच्या काळात हे स्ट्रोक मात्र लाईक करतात. प्रत्येक फलंदाजाला मात्र पसंत स्ट्रोक आहेत, परंतु त्यासाठी तुम्हाला नियमित सराव, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या करिअरमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 19. चेंडू फेकून झाले ते 4. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं बंधन नंदू पाटील शुभम पाटीलसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. चेंडूला पाहिलं, न्याळलं, सरळ सोडून दिलं. विशाल नाईक सर वळत असताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपण पाहत आहेत 20 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 आहे. चेंडू फेकून झालेत, हाताळले गेलेत ते 4 बॉल आपण पाहत आहेत. 87 धावांचं एक भलं मोठं लक्ष पार करत असताना आपण पाहत आहेत 2 फलंदाज 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, मनगडाचा वापर केला. क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावेल दुसऱ्या धावेसाठी निघाले होते, परंतु विनायक पाटीलने एक सुंदर कॉल केला. यू वेट म्हणून सांगितलं शुभम पाटील, कारण अजून प्रवास आपला अजून पुढे सुरू राहील. त्याकरता मात्र आपण पाहत आहेत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेत आणि प्रेझेंट राहिलेत. संदीपजी गावंड सर, वेलकम. हॅलो, धन्यवाद प्रमोद शेडके. 21 धावा 1 गडी बाद. यावेळेला पाहिलं, न्याहाळलं, चेंडूला मात्र सोडून दिलं होतं शुभम पाटील डेंजर एंडकडे, परंतु तेवढीच गुड रनिंग बिटवीन द विकेट. वाईड +1, 2 धावा मिळतील आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या यक्ष 11 सफाळे या संघाची 23 या धावसंख्येवर. 1 गडी बाद 23 धावा या फलकावर पाहायला मिळतात. तुषार घरात लवकरात लवकर बाद झाला आणि त्याची जागा धुरा सांभाळण्यासाठी मात्र यावेळेला आपण पाहत आहे शुभम पाटील हॅलीला आपण पाहत आहेत. काय संदीपजी गावंड सर, सामना रफ अँड टफ पाहायला मिळेल? नो डाऊट हे 2 खेळाडू रंगत निर्माण करतील, धावांचा पाऊस पाडतील असं मला वाटतंय. कारण अनेक मैदानावर रंगवले आहेत या खेळाडूने, रंगरंगटी करण्याचं काम ते करत असतात. नंदू पाटील पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला गेलाय. फ्लिकचा फटका, मनगडाचा वापर, कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला. षटकार, 6 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 29. खूप सुंदर फटका होता. 19चा रिक्वायर रन रेट जरी असला तर 19पेक्षा जास्त जरी धावगती असली तरी हे 2 खेळाडू ती पूर्ण करू शकतात. 29वर 1 गडी बाद झालाय. 14
.50 ही करंट रन रेटची स्थिती आपल्याला पाहायला मिळतोय. विनायक 4 बॉलमध्ये 9 रन्सवर खेळतोय. शुभम पाटील हा 5 बॉलमध्ये 11 रन्स बनवतोय आणि अर्थातच हा चमकेल सितारा. निश्चित स्वरूपात पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे आणि यावेळेला आपण पाहत आहेत ते प्रतिभावान संपन्न खेळाडू पाहायला मिळत आहेत. परंतु पंकज गोंधळेला कोण विसरेल. अनेक फलंदाजांच्या दांड्या गुल करणारा हा गोलंदाज पाहायला मिळतो. सिच्युएशननुसार गोलंदाजी करण्याची कला या गोलंदाजाकडे पाहायला मिळते. आपल्या बोटांतील जादू मात्र दर्शवणारा हा खेळाडू आपण पाहत आहेत. 2 षटकं पॉवर प्लेचे कंप्लीट झाले. 18 बॉल आणि विजयासाठी 48 धावा या मात्र सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. पंकज फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस करतात. अनुभवाची काही कमी नाही. खुळ्या गटातील मॅचेसचा अनुभव आहे पंकजाच्या पाठीशी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता. बॅटचा फ्लो होता ऑफ साईडला, परंतु ऑन साईडला चेंडू येतोय. फंबलिंग झाले आणि तिथे 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहा, सिंगल डबल हे सुद्धा तुमचं लाईफ लाईन आहे संदीप सर. इथून जर सिंगल डबलला महत्त्व देत आहे दोन्ही फलंदाज तर कॅल्क्युलेशन करताना 18 × 2 36 म्हणजेच एखादा लूज चेंडू मिळेल, चौकार येईल, षटकार येईल असं मात्र कॅल्क्युलेशन क्रिकेट यावेळेला यक्ष 11 सफाळे संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. हा दबाव दोन्ही बाजूला दिसतोय. एका बाजूला तर बिंदास फटकेबाजी करतील खेळाडू, दुसऱ्या बाजूला दबाव फिल्डिंग करणाऱ्या टीमवर येतोय. टाईम यावेळेला आम्ही टायमर थांबवलं गेलंय. या ओके. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 31 या धावसंख्येवर विनायक पाटील तो पंकज गोंधळे. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक फ्रेममध्ये येईल. तत्पूर्वी डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फेकी करतोय. एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 32च्या घरामध्ये. म्हणजे सामना यावेळेला अजूनसुद्धा बॅलेन्सिंग आहे. एका साईडला आपण पाहत आहेत पालघर जिल्हा तर एका साईडला ठाणे जिल्हा. एक कॉम्बिनेशन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं संदीप सर. दोन्ही टीम जर बघितल्या तर दोन वेगळ्या जिल्ह्यामधून बिलॉंग करत आहेत. दोन्ही तगडे टीम आहेत. दोन्ही टीमचा अभ्यास आम्ही प्रत्येकाने केला आहे आणि कुठला खेळाडू कसा खेळतो हे सुद्धा आपल्याला ठाऊक आहे. पंकज याच्या नावावर सुद्धा अनेक विक्रम आहेत. जसे विक्रम हॅली आणि विनायक पाटील या 2 खेळाडूंच्या नावावर आपण पाहिलेत. नक्कीच दोन्ही संघ बलाढ्य आहेत, नो डाऊट अबाउट इट. दोन्ही संघांमध्ये मात्र तेवढी जिद्दीने खेळण्याची ताकद आहे. लढाऊ वृत्तीचे आणि ताकदीचे संघ म्हणून या स्पर्धेमध्ये उतरलेत. 32 संघांना प्राधान्य दिलं गेलं आहे एक गाव एक फॉर्मॅटमध्ये. यावेळेला फुलटॉस चेंडू होता. आउटसाईड दिल लेग स्टंप चेंडू मात्र सोडून जाणारा आहे का. मॉन्टे गोडेकर सर हळूहळू वळतायत. यस डेफिनेटली यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा देत असताना 1+1 2 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते यक्ष 11 सफाळे या संघाची आत्तापर्यंत 34च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. म्हणजे सामना बॅलेन्सिंग इथून जर आपण पाहिलं तर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. यावेळेला मात्र पंचांनी सांगितलं हाईट फॅक्टर आहे. लेग बाईचा इशारा आला आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 35च्या घरामध्ये पोहोचली गेली. थोडीशी मिस्टेक झाली होती. मात्र गेल्या ओव्हरमध्ये आम्ही 48 काउंट केल्या होत्या. परंतु इथे अजूनसुद्धा आपण पाहिलं तर 52 धावांचं लक्ष समोर पाहायला मिळतं. गुड डिलिव्हरी. ही ताकद आहे, ही नजाकत आपल्याला पाहायला मिळते. वेरायशन कसं असावं, त्याची उत्क्रांती कशी करावी हे पंकज गोंधळे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. या वेळेला मात्र आपण पाहत आहेत जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. ऑफ कटर आपण पाहू शकतायत. खोलवर चेंडू होता. यावेळेला खोदून काढला जातोय. अर्थातच ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर बुंद्यातला चेंडू होता. फक्त दिशा दिली, सिंगल मिळाली. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 36 धावा. काय गोलंदाजी केले यावेळेला. ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा पंकज गोंधळे यांची कित्येक वर्ष पाहिली तर कृती चांगली आहे. एक भरवशाचा गोलंदाज. ऑन साईडला खेळला गेला आहे. टायमिंग प्रॉपरली नव्हतं. बॅटचं एलिव्हेशन नव्हतं. फ्रेममध्ये क्षेत्ररक्षक येत असताना पाहायला मिळतोय. गुड फिल्डिंग. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर सिंगल मिळाली. अफलातून गोलंदाजी. या षटकामध्ये जर आपण विचार केला तर
फक्त एकच चौकार आला, परंतु तदनंतर आपण पाहिलं तर एक सुद्धा चौकार नाही आहे. मात्र आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी, धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 37, म्हणजेच येणारे बॉल आहेत 12 बॉलमध्ये 50. ड्रिंक्स हवा आहे, पाण्याची व्यवस्था करा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. धावसंख्या 1 गडी बाद 37. छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. क्रिकेटचा सामना आज यो भरलाय ससुनगर गावामध्ये. क्रिकेटचा सामना आज यो भरलाय ससुनगर गावामध्ये. विजय शेठ पाटील चषक आज, विजय शेठ पाटील चषक आज, विजय शेठ पाटील चषक आज बघा गाजतय ससुनगर गावामध्ये. विजय पाटील शेठचं नाव बघा गाजतय वसई शहरामध्ये. विजय शेठ पाटील चषक आज बघा गाजतय ससुनगर गावामध्ये. विजय पाटील शेठचं नाव बघा गाजतय वसई शहरामध्ये. हे क्रिकेटचा महासंग्राम भरलाय आज ससुनगर गावात. थँक्यू. जितू गावण आणि दीपेश पाटील अग्रिकट्टा यांच्याकडून सफाळे टीम जर इथे जिंकते तर 2,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल त्या सफाळे टीमला. 2,000 रुपये आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा केले गेलेत. आणखीन काही रक्कम आहेत, त्या रकमेची सुद्धा माहिती आम्ही जाणून घेणार आहोत. जितू गावण आणि दीपेश पाटील यांच्याकडून पारितोषिक जाहीर झालं आहे. सफाळी टीम जर इथे जिंकते तर त्या टीमला 2,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. आर्यन अग्रिकट्टा, जितू गावण आणि दीपेश पाटील साहेबांनी हे 2,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावलं आहे. सुशांतदादा पाटील यांना ऑन स्क्रीन आपण पाहत आहेत. एक शांत आणि संयमी परंतु वेळप्रसंगी आक्रमक नेतृत्व म्हणून सुशांतदादा पाटील यांना पाहिलं जातं. चौथं षटक टाकण्याकरता गोलंदाज तयार. साहिल. 12 बॉल 50 धावांची गरज. काही चांगलं स्विंग होतोय, चेंडू वळतोय आणि फलंदाज बाबू याला बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. धावसंख्या स्थिर. धाव फलकावर आपण बघतायत सध्याच्या घडीला 37 धावा. 11 बॉल 50 धावांची आवश्यकता. होऊ शकतायत या 50 धावा. मोठे फटके, ताकदीचा वापर, युक्तीचा वापर, बुद्धीचा वापर करावा लागेल हैली आणि विनायक पाटील या खेळाडूला. आणि आता तो वापर केला जाईल काय? चेंडू हवेत आहे. हाय अँड हँडसम यूथ 6. बाबू की हा चेंडू कसा काय मात्र यावेळेला बीट झाला, कारण थोडासा टन प्राप्त झाला होता आणि तदनंतर दुसऱ्या चेंडूवर आक्रमकतेचं रूप विनायक पाटील बाबू. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात 43. 1 गडी बाद 43. फुलटॉस बॉल पॉइंट लेगच्या दिशेने चेंडूला वळवलाय. 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ 4 धावांकरता ठोकलेला शानदार चौकार. सोने पे सुहागा. पंचाने नो बॉल घोषित केलंय. मिळत आहेत 5 धावा. हिट आहे. मुक्त फटका खेळण्याची संधी आहे बॅटरला. 39 धावांची गरज. आता करंट रन रेट वाढलाय. रिक्वायर रन रेट 16.7 चा बनलाय. विजय पाटील चषक 2023 मध्ये. स्लो ओव्हर 1 चेंज ऑफ पेस ऑन दी अप. चेंडू जातो लॉंग ऑफ पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार. आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार षटकार.
जबरदस्त हा प्रहार, जसा षटकार आला तशी ऊर्जा सुद्धा मात्र या ठिकाणी मिळाली समालोचन कक्षामध्ये. आणि हीच ओळख आहे ती मात्र संदीपजी गावण सरांची. या शब्दांची ओळख आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर 54. म्हणजेच येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण विचार केला तर अजून सुद्धा 33 धावांची गरज असेल. मॅग्निफिसंट बॅटिंग विनायक पाटील बाबू. अर्थातच ही रंगरंगटी झाले, जे मोठे फटके आले तर सिक्सर आलाय, नो बॉल आलाय, त्याच्यानंतर सिक्सर आलाय. या धावसंख्येला आकारणे देणारी धावसंख्या 54वर 1 गडी बाद. बाबू इज ऑन फायर. हो, आता मात्र एक वेगाने चेंडूला खेळायचं होतं, वेग सुद्धा चांगला होता. आधीच बॅट फिरली गेली, चेंडू स्लिप पॉइंट क्षेत्रामध्ये राहतोय. धाव एक चोरट्या स्वरूपात पूर्ण केली. या एका धावणीची धावपळ पुढे सरकलाय. धावा लागल्या जात आहेत त्या 1 गडी बाद 55. 8 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉलमध्ये 32 धावांची गरज. काय आक्रमकतेचं रूप धारण केलं. साहिलला मात्र यावेळेला काहीतरी दिलासा देत असताना मेघा गोंधळे यांना आपण पाहू शकतायत. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग. विनायक पाटील बाबूने मात्र यावेळेला जिद्दीने खेळलाय, परंतु साहिलने या चेंडूवर कमबॅक केलं आणि पुन्हा एकदा इम्प्रुव्हायझेशन करत प्रतिस्पर्धी संघाला एकच धावेवर आता रोखलं गेलं. दबाव आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. पुढचा बॉल हल्ली करता आणि इथे बघूया काय घडलंय. चांगला बॉल टाकला गेलाय. गोलंदाजा करबी दबाव आता फलंदाजी करणाऱ्यावर. साहिल यांनी कमबॅक केलंय आणि हीच खरी निशाणी असते एखाद्या युवा खेळाडूची, ज्यावेळेस ते त्यांना साथ मिळते वरिष्ठ खेळाडूंची. खूप चांगली गोलंदाजी. मात्र कमबॅक कसं करावं हे मात्र लगेच साहिलने दर्शवून दिलं गेलं. शुभम पाटील सारख्या फलंदाजाला परिपूर्ण सरप्राईज केलं. निर्धाव बॉल. पुढचा बॉल फुल टॉस बॉल आणि एका षटकामध्ये 2 वेळा या चुका केल्यात. चेंडू स्कोर लेग क्षेत्राबाहेर, सीमारेषे पार. मिळतंय दाबा 4. विजय शेठ पाटील चषकातील शानदार चौकार. सिच्युएशन काय आहे. 5 धावा या ठिकाणी ॲड झालेत आणि 5 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 60 धावा, म्हणजेच इथून 27 धावांचं लक्ष्य. परंतु इथे जर आपण पाहिलं तर संदीप गावण सर एका षटकामध्ये 2 बिमर तुम्हाला अलाव नाही आहेत. मात्र इथे कुठेतरी आता पार्ट टाईम गोलंदाज अर्थातच काम चलाऊ गोलंदाजाला या शेवटच्या बॉलवर आणावा लागेल. गोलंदाजी रद्द केली ती पंचांनी मात्र ऑफिशियल त्या ठिकाणी दर्शवलं गेलं. पहा आता मात्र 11 खेळाडू पुन्हा एकदा जमलेत. 10 खेळाडू. आता इथून काय तर डोकेदुखी ठरणारा हा सामना पाहायला मिळतोय आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना काय तर एंटरटेनमेंट होणारा सामना पाहायला मिळतोय. येस, प्रेक्षकांचं मनोरंजन तर या ठिकाणी होतोय. आता चर्चा होतोय की बदली गोलंदाज म्हणून कोणाला संधी द्यावी, कारण या षटकामध्ये जवळजवळ 5 चेंडू संपलेत. 1 चेंडू टाकायचा आहे आणि तो 1 चेंडू टाकण्याकरता गोलंदाज कोण असेल. फ्री हिट तर आहे, मुक्त फटका खेळण्याची संधी आहे. मुक्त फटक्यावर जर हवाई संचार केला तर धावसंख्येला आकार येईल आणि दबाव येईल फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. निश्चित स्वरूपात जोखीम पत्करावी लागणार आहे. कधी कधी क्रिकेटच्या मैदानात म्हणा किंवा आयुष्याच्या मैदानात जोखीम पत्करावी लागते. 7 बॉल 27ची गरज. पंकज गोंधळे यांचे मात्र हात डोक्यावर आलेत, कारण खऱ्या अर्थानं कारण एक्सप्रेशन दिसतं. कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. हे क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम. म्हणूनच अनुभवी खेळाडू प्रत्येक टीममध्ये असायला हवं आणि त्या अनुभवी खेळाडूचं प्रत्येक युवा खेळाडूने ज्या काही गोष्टी अनुभवी खेळाडू शेअर करतायत त्या गोष्टींचं पालन करायला हवं, तरच खेळाडू ते पुढे जाऊ शकतायत. वरिष्ठ खेळाडू आपण बघितलं तर मेघा गोंधळे, पंकज गोंधळे हे वरिष्ठ खेळाडू आहेत. नंदू पाटील हे वरिष्ठ खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. यष्टांच्या पाठीमागे नंदू याला तुम्ही बघतायत. नेहमीच सदैव हसरा चेहरा, सर्वस्वीपणाला लावणारा खेळाडू. चालू असलेल्या मॅचच्या घडामोडी पुन्हा एकदा प्रेक्षकापर्यंत पोचवूया. 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉलमध्ये 27 धावांची गरज. हा शॉर्ट बॉल चेंडू हवेत आहे. फ्री हिट होता. मुक्त फटका खेळण्याचा प्रयास. धावबच्ची संधी होती ती संधी गमावली. ओव्हर थ्रो झालाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 3रे धावे करता 2 बॅटर धावतील काय. या मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला 2 धावा. येस अंपायर 2 रन्स. चर्चा कर. 2 धावा तर झालेत. चर्चा झाली आणि 2 धावा. षटकांची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 87 धावसंख्येचा पाठलाग करत असताना
सफाळी टीमची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 62. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 25 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 25 धावा. शॉट्स रोखणारा हा मॅच बनलाय. निश्चित स्वरूपात टाइम मात्र यावेळेला परफेक्ट कव्हर केलं ते आपण पाहत आहेत भाव्य 11 वाघबीळ संघाने. 6 बॉल 25 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये, कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. हाय वोल्टेज मॅच आपल्याला यावेळेला पाहायला मिळते. जबरदस्त प्रेक्षक मात्र या मॅचचा आनंद घेत असतील, नो डाऊट अबाउट इट. कारण विजय शेठ पाटील चषक 2023ने प्रत्येकाला वेड लावलंय. मात्र पूर्ण पालघर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राला वेड लावणारी ही स्पर्धा सीझन 1 मध्ये एवढं पॉप्युलर मात्र या ठिकाणी स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. अर्थात 6 बॉल 25. 6 चेंडू आणि 25 धावा. हॅली याच्यावर सुद्धा दबाव आहे, मात्र आता तो चांगली खेळी साकारतोय. 9 बॉलमध्ये 16 रन्स, 14 बॉलमध्ये विनायक याच्या 32 धावा. 6 बॉल 25 धावांची गरज. विनायक इज ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय मनोज 6 बॉल चढवलाय हल्ला. चेंडू गाठतोय लांबचा पल्ला. षटकारांशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला षटकार. क्रिकेटचा सामना आज यो भरलाय ससुनगर गावामध्ये. क्रिकेटचा सामना आज यो भरलाय ससुनगर गावामध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू. 5 बॉल 19 धावेची गरज. मला तर तो सामना आठवतो. संदीप गावण सर 434 धावा, दक्षिण आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलिया. आणि त्याच अनुषंगाने 87 धावांचा पाठलाग करताना जसा षटकार आला आमचे 12th मॅन वाघबीळचे, मात्र त्यांची लगेच तोंडात बोटं गेली, नखे कुरतडायला भाग पाडला गेला हा षटकार. अप्रतिम, मॅग्निफिसंट शॉट. अफलातून स्ट्रोक. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जात आहेत त्या 68. 68 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दोघांमध्ये ही भारी भक्कम भागीदारी झाली आहे. दुसऱ्या विकेट करता ही जबरदस्त भागीदारी. आता चेंडू शिल्लक आहेत 5 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. प्रगती करावी लागेल. कष्टाचा वाळवंट पार केल्यावरच सुखाची हिरवळ मिळेल आणि ती हिरवळ मिळवायची असेल तर कष्ट करावे लागतील. गोलंदाज कष्ट करतील काय? स्क्वेअर कटचा फटका. बस असो ट्रेन असो, गर्दीत लागतो प्रवाशांना धक्का. फलंदाजाने मारलाय छक्का आणि याला बघितल्यानंतर असं वाटतंय हाच आहे या टीमचा हुकमी एक्का. 6 धावा. क्रिकेटचा सामना आज यो भरलाय ससुनगर गावामध्ये. क्रिकेटचा सामना आज यो भरलाय ससुनगर गावामध्ये. 2 चेंडूवर 2 षटकार. जरूर एक क्षेत्ररक्षक स्लिप पॉइंटला यावेळेला मात्र स्लिप मिड ऑफला घेतला गेला होता, परंतु तदनंतर आपण पाहिलं तर थोडासा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू मिळाला. बॅकफुटला गेले, वेट अँड वॉच केलं, तेवढा वेळ होता, परंतु काय बॅट फिरवण्याची शैली पाहायला मिळाली. सरळ चेंडू कव्हर पॉइंटला खेळणं संदीप सर हे मात्र सोपं नाही आहे, परंतु इथे मात्र जरूर सोपं करून दाखवलंय. कारण हा खेळाडू असा आहे विदाऊट प्रॅक्टिसने क्रिकेट खेळत असतो, मात्र अशा खेळाडूची खरोखरच तारीफ व्हायला हवी. हा पेंटर आहे, रंगरंगटी करतोय. सोहे बाजूने त्याचे फटके आपल्याला पाहायला मिळालेत. चौकार, षटकार, किती सौंदर्य दाखवलं त्याने क्रिकेटचं. मादक सौंदर्य दाखवणारा खेळाडू आहे मिस्टर विनायक पाटील बाबू. 42 या व्यक्तिगत धावसंख्येवर तो खेळतोय. 15 चेंडूला सामोरे जातोय. 15 चेंडूमध्ये 42 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आहेत. आता 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉलमध्ये 13 धावांची गरज. 4 चेंडू 13 धावा, 13 धावा 4 चेंडूत. गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल, परतीचा प्रवास करावा लागेल. खरं तर क्रिकेटच्या मैदानावर आपल्या जवळचा मित्र कोण, तर तो आपला आत्मविश्वास. आणि त्या आत्मविश्वासाला सोबत घेऊन गोलंदाजाला पुढे जावं लागेल. व्यक्तिगत 42 धावा बनवतोय मिस्टर बाबू. 15 चेंडूंमध्ये 42 धावा. गोलंदाज तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा चढवलाय हल्ला. गोइंग 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 अँड गॉन. युजी सिक्सर. फटका खेळला यावेळेला. जबरदस्त नजाकत भरा शॉट. 48 धाव संख्येवर मात्र 3 इन रो लगातार 3 षटकार आपण पाहत आहेत. अगोदर नंदू पाटीलने अर्धशतक झळकावलं, त्यासाठी मात्र 2000 रुपये सुशांतदादा पाटील मिलिंद भोईर यांच्याकडून आपण पाहू शकतायत. आणि आत्ता जर अर्धशतक झळकावलं तरी सुद्धा गुलाबी नोट मात्र 2000 रुपयाची यावेळेला बाबूसाठी येईल. आत्ता सिच्युएशन काय आहे तर चेंडू आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा आपण पाहू शकताय जवळजवळ 7 धावेची गरज. काय फलंदाजी केले, अप्रतिम, सुपर्ब.
आत्तापर्यंत जर या सिरीजचा विचार केला विनायक पाटीलच्या तर 27 बॉलमध्ये 95 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. क्लास क्वालिटी दर्जाची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल 7ची गरज. मनोजचे मात्र यावेळेला हात कमरेवर जात आहेत कारण सामनाच तेवढा हाय व्होल्टेज मॅच. 87 धावांचा पाठलाग करताना हे स्वप्न सुद्धा पाहिलं नसेल यक्ष 11 सफाळी संघाने, परंतु आम्ही करून दाखवणार की नाही हा मात्र येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये आपण पाहत आहेत परिपूर्ण रिझल्ट असेल. नाईट वॉचमॅन मिस्टर बाबू सर्वांनाच आकर्षित केलंय. युट्यूबद्वारे सुद्धा बरेचसे प्रेक्षक जुडले असते. ओ पुढचा बॉल चेंडू हवेत आहे. जेल ड्रॉप होतोय. जीवन दान दिलं जातंय या खेळाडूला आणि इथे विकेट तर मिळाली. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेताना बॅटरला परतावं लागतं. एका धावेशी धावफलकावर परिणाम होतोय. धावफलकावर धावा लागल्या जातात सध्याच्या घडीला 81. अजूनही मॅच जिंकण्याकरता 6 धावांची गरज आहे आणि व्यक्तिगत 49 जर आपण बघितलं तर धावा बनवतोय बॅटर बाबू. मी तर म्हणेन एका क्षणाला कॅच नाही तर ही मॅच सोडले. याचं कारण जर आपण पाहिलं तर विनायक पाटील बाबूचा हा झेल सोडला. इथे जर आपण पाहिलं तर एकदा वाचली असती, फलंदाज बाद झाला असता, सेट फलंदाजाला मात्र पाठवलं असतं, नवीन फलंदाजावर दडपण आलं असतं. परंतु हे कॅल्क्युलेशन क्रिकेट आत्तापर्यंत पाहायला मिळत नाही आहे. कारण इथे जर आपण पाहिलं कॅचेस विन द मॅचेस हे सूत्र पाठ करायला हवं होतं. जरूर डेफिनेटली मात्र कठीण झेल होता, परंतु इथे सोपं करायला हरकत नव्हतं. कारण कोणताही खेळाडू जाणून बुजून सोडत नाही. तो आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असताना पाहायला मिळतो. इथे कॉन्सन्ट्रेशन दबाव वाढला आणि त्याचंच कारण झेल सोडण्याचा यावेळेला परिणाम सोसावा लागेल का हा प्रश्नचिन्ह मात्र पडलेला डगआउटमध्ये. सिद्धार्थ नावाचा खेळाडू आलाय. जिंकण्याकरता आता 2 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे. बाबू हा खेळाडू व्यक्तिगत 49 या धावसंख्येवर खेळतोय. हाफ सेंचुरी पूर्ण करण्याकरता 1 धाव. जिंकण्याकरता 2 बॉलमध्ये 6 धावा. नाही का दुक्का बेधडक मारलाय कडक. 6 धावा. खेळ खल्लास. मॅच संपवलाय. कॉंग्रॅच्युलेशन सफाई टीम. आणि अशा प्रकारे त्याच्या मात्र या सिरीजमध्ये 100 धावा सुद्धा पूर्ण झालेत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या व्यासपीठावर. अप्रतिम मॅग्निफिसंट इनिंग. परंतु प्रत्येकाला विनंती करेन क्रिकेट आहे मेगा गोंधळे अँड संपूर्ण टीम की आपण शेक हँड करूनच मैदान सोडायचं आहे. क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम. डिसिप्लिन क्रिकेट हाताळावं हीच विनंती करेन. काय कमबॅक केला. कुणी विश्वास दाखवला नसेल या मॅचवर. अगोदरचा सुद्धा मॅच तसाच झाला होता. वरुली विरुद्ध बंटी 11 वर्तकनगर ठाणे आणि त्या मॅचमध्ये सुद्धा काय जबरदस्त इनिंग खेळली गेली गौरांग याच्याद्वारे. आणि इथे बाबू सी टँकर रोल अदा करतोय. नो डाऊट मिस्टर बाबू इज दी मॅन ऑफ द मॅच. 55 धावा व्यक्तिगत या खेळाडूने बनवल्यात. चिंधड्या उडवल्या गोलंदाजांच्या. हार्ड लक भावे 11 वाघवील टीम. तुम्ही सुद्धा नेहमीच चांगला खेळ करतायत. हार जीत ही नेहमीच होत असते. टॉससाठी आपण जाणार आहोत. तत्पूर्वी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जात आहेत आमचे साथी समालोचक मित्र प्रमोदजी शेडगे. प्रमोदजी ही काही बक्षिसं आहेत. नंदूचे 2000 रुपये. त्याचबरोबर सफारी टीम जर जिंकली तर जितेश गावंड आणि दीपेश पाटील आर्य नागरिकटे यांच्याकडून हे 2000 रुपये आलेत. ते आपण देऊया प्रमोदजी. चला या आपण लगेच टॉस करणार आहोत आणि त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त आक्रमकता दाखवली. पैसा वसूल मॅच